तर कोल्हापूरमध्ये निकालाआधीच शाहू छत्रपती महाराजांच्या विजयाचे बॅनर लागलेले आहेत। कोल्हापूरच्या मिरजकर तिकटी परिसरात हे बॅनर लागलेले आहेत। कोल्हापुरात शाहू छत्रपती आणि संजय मंडलिक हे आमने सामने आहेत। शाहू छत्रपतींच्या समर्थकांनी लावलेल्या बॅनरची कोल्हापुरात सर्वत्र चर्चा होती आहे। आपले प्रतिनिधी भूषण पाटील सध्या आपल्या सोबत जोडले गेले। भूषण, कुठल्या पद्धतीचे हे बॅनर लावलेत? बॅनरवर नेमका काय उल्लेख करण्यात आला आहे? लोकसभा निवडणुकांचे निकाल अवघ्या काही तासांवर आलेले आहेत। मात्र तत्पूर्वीच कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती यांच्या विजयाचा बॅनर आपण बघतोय कोल्हापूरच्या मिरजकर तिकटी परिसरामध्ये लागलेला आहे, ज्यावर कोल्हापूरचा राजा आदरणीय शाहू छत्रपती खासदार अशा पद्धतीचा उल्लेख करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर काय ती लोकसभा, काय ती विधानसभा, काय ती विधान परिषद, फक्त एकच बंटी पाटील साहेब म्हणजे सतेज पाटील यांच्या समर्थकांनी हा फलक आहे तो लावलेला आहे। आणि ज्या पद्धतीनं शहाजी बापूंचं ते वाक्य होतं त्या वाक्याला अनुसरून ही काही शब्दरचना या ठिकाणी करण्यात आलेली आहे। आता निकालाला अवघे काही तास राहिलेले आहेत, मात्र तत्पूर्वीच या सगळ्या सतेज पाटील यांच्या समर्थकांनी हे सगळे बॅनर आपल्याला लावलेले पाहायला मिळतात मिरजकर तिकटी परिसरामध्ये। आपल्यासोबत कार्यकर्ते आहेत, काय सांगाल? निकाल लागण्याआधीच बॅनर लावला साहेब? ज्या दिवशी उमेदवारी शाहू महाराजांची डिक्लेअर झाली त्या दिवशीच आमचा विजय पक्का झालेला आहे। हे फक्त नुसतं औपचारिकता फक्तच राही उद्याची। किती लीड नाही येतील शाहू महाराज? कमीत कमी 3 ते 3.5 लाख मतांनी शाहू महाराज निवडून येतील।